अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरसाठी स्वच्छतेच्या क्षेत्रात मोठा बदल. या 3 शहरांसाठी आधुनिक संयुक्त घनकचरा प्रक्रिया प्रकल्प म्हणजे जॉईंट सॉलिड वेस्ट प्रोसेसिंग प्रोजेक्ट सुरू होणार असून यामुळे कचऱ्याचे शास्त्रीय व्यवस्थापन होईल आणि पर्यावरणासह नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहील. 600 मेट्रिक टन क्षमतेचा हा प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून कंपोस्ट खत, पुनर्वापरयोग्य सामग्री आणि RDF तयार करून कचराभूमीवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी करेल. खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांतून साकार होणारा हा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरणार आहे. अंबरनाथमध्ये होणार राज्यातला आदर्श कचरा प्रक्रिया प्रकल्प. अंबरनाथसह बदलापूर आणि उल्हासनगरचा कचरा प्रश्न मार्गी लागणार. खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेंच्या प्रयत्नांनी होतोय प्रकल्प. प्रकल्पासाठी 148 कोटी 68 लाखांच्या खर्चाला राज्य शासनाची मंजुरी. अंबरनाथसह बदलापूर आणि उल्हासनगर या शहरांचा कचरा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे, कारण या 3 शहरांच्या संयुक्त घनकचरा प्रकल्पाला राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. 600 मेट्रिक टन क्षमतेचा हा प्रकल्प सुरू व्हावा यासाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मोठे प्रयत्न केले होते. हा प्रकल्प संपूर्ण राज्यातला पहिला आधुनिक प्रकल्प असून तो राज्यासाठी आदर्श ठरणार आहे. अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या शहरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून शहरात जमा होणाऱ्या कचऱ्याचं प्रमाण वाढत चाललंय. त्यातच अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरात कायमस्वरूपी डम्पिंग ग्राउंड उपलब्ध नसल्यानं कचरा टाकण्यासाठी खदानीचा किंवा तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या डम्पिंग ग्राउंडचा वापर केला जात होता. यावर उपाय म्हणून कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीनं प्रक्रिया करणारा प्रकल्प अंबरनाथ शहरात असावा यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे प्रयत्नशील होते. परदेशातील कचरा प्रक्रिया तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह अंबरनाथ नगरपालिकेचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी परदेश दौरा केला. मात्र या प्रकल्पाची क्षमता जास्त असल्यानं फक्त अंबरनाथ पुरता हा प्रकल्प मर्यादित न ठेवता लगतच्या बदलापूर आणि उल्हासनगर शहरांना सुद्धा या प्रकल्पात सामावून घेण्यात आलं. या 3 शहरांचा एकत्रित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यासाठी MMRDAनं 148 कोटी 68 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून नगर विकास विभागानं या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. बदलापूरच्या वालिवली गावातील सर्व्हे क्रमांक 188 इथल्या 23 एकर जागेपैकी 13 एकर जागेत हा घनकचरा प्रकल्प उभारला जात असून त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या 3ही शहरांमधल्या कचऱ्याचं वर्गीकरण करून तो या प्रकल्पात आणला जाणार आहे. यापैकी 45% ओल्या कचऱ्याचं कंपोस्ट खत तयार केलं जाणार असून उर्वरित 55% कचऱ्यापैकी 22% राडारोडा डेब्रिजचा वापर खाडीत भूभराव करण्यासाठी केला जाईल. तर 13% प्लास्टिक, काचा आणि कापड या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाईल. उरलेल्या 20% RDF प्रकारातील कचऱ्याचं कोळशात रूपांतर केलं जाणार आहे. विशेष म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून उभारला जाणारा हा प्रकल्प बंदिस्त असणार असून तिथे संकलित केलेला कचरा थेट प्रक्रिया यंत्रामध्ये टाकला जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पामुळे कुणाला कोणताही त्रास होणार नाही. त्यामुळे कल्याण येथील लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा आधुनिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राज्यासाठी आदर्श ठरणार आहे.